नमस्कार, लोकशाही न्यूजमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। सीएम मला तुमच्याशी बोलायचं आहे, हे एक वेगळं व्यासपीठ जे आहे ते आम्ही आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे, कारण मुख्यमंत्र्यांशी थेट तुम्ही तुमच्या समस्या या माध्यमातून मांडू शकतात आणि त्यासाठी आमचे संपूर्ण राज्यभरातील जे प्रतिनिधी आहेत ते तुमच्यासोबत निश्चितच या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी उभे आहेत। आजचा विषय नेमका कुठला आहे हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर थोडं आपण जे ते इतिहासात जाऊयात आणि म्हणजे अगदी 4-4.5 महिन्यांपूर्वी सगळं काही व्यवस्थित सुरू असताना अचानकपणे कोविड-19चा प्रवेश हा भारतामध्ये झाला। भारतात आल्यानंतर जशा प्रकारे आपण पाहिलं होतं की संपूर्ण जगभरामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला होता, तशाच प्रकारे लॉकडाऊन हा भारतातही घोषित करण्यात आला। भारतामध्ये लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर हळूहळू करत प्रत्येक ठिकाणच्या ज्या सीमा आहेत त्या बंद करण्यात आलेल्या होत्या। एका शहरातून दुसऱ्या शहरात तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जाणं यावरती देखील खूप सारे निर्बंध जे आहेत ते आलेले होते आणि अचानकपणे सगळं काही लॉकडाऊन झाल्यानंतर सगळ्यात आधी ठप्प झालं ते म्हणजे दळणवळण। आणि दळणवळण ज्या वेळेला ठप्प होतं तर दळणवळणासाठी लागणारी वाहनं याची देखील कुठेतरी जी आहे ती कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि ज्यावेळेला या वाहनांची जी आहे ती कोंडी झाली त्यावेळेला दळणवळण पूर्णपणे ठप्प झाल्याचं आपण पाहिलेलं होतं आणि याचा सर्वाधिक फटका हा ऑटोमोबाईल कंपन्यांना देखील बसलेला होता। ऑटोमोबाईल कंपन्यांपैकी अनेक ऑटोमोबाईल कंपन्या ज्या आहेत त्यांनी आपापलं प्रोडक्शन जे आहेत किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स जे आहेत ते बंद करायला सुरुवात केली होती, कारण तितक्या प्रमाणामध्ये गाड्यांची जी आहे ती मागणी नसल्या कारणामुळे आणि मग इतर वर्कर्सना ठेवून त्यांचा पगार पाणी असेल किंवा या सर्व गोष्टी करणं जे आहे ते या कंपन्यांना सर्वाधिक भार वाटू लागलेला होता। मात्र हळूहळू परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावरती येईल। मात्र या 4 ते 4.5 महिन्यांच्या कालावधीमध्ये वाहनांची विक्री जी आहे ती मात्र मंदावलेली आहे, कुठेतरी थांबलेली होती एवढा मात्र निश्चित। त्यामुळे वाहन विक्रेते किंवा त्यांचा जो व्यवसाय करणार आहेत त्यांना याचा काय फटका बसला आहे हे जाणून घेण्यासाठी आपण राज्यातील सर्व प्रतिनिधी यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नाशिक या ठिकाणाहून किरण नाईक आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, सचिन बडे आहेत औरंगाबाद या ठिकाणाहून, तर अमोल धर्माधिकारी पुणे या ठिकाणाहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सगळ्यात आधी खरं तर मला आज औरंगाबादला जावंसं वाटतं, कारण राज्यामध्ये सर्वाधिक महागड्या कार्स ज्या आहेत किंवा वाहनं जी आहेत ती औरंगाबाद या ठिकाणी खरेदी करणाऱ्यांची संख्या ही सर्वाधिक आहे। त्यामुळे सचिन बडे यांच्याकडे मला जायला आवडेल। सचिन, सर्वात महागडी वाहनं जी आहेत ती राज्यामध्ये पाहायला गेलं तर इतर मेट्रोपॉलिटन सिटीजपेक्षा सर्वाधिक ही औरंगाबाद शहरामध्ये आहे, कारण औरंगाबाद शहरामध्ये यापूर्वी BMW असतील, मर्सिडीज असतील या अचानकपणे किंवा घाऊक स्वरूपाच्या घेण्यात आल्याच्या अनेक वेळेला आपण घटना पाहिल्यात, कारण व्यापारी वर्ग हा फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आहे। मात्र या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये किती जी आहे वाहन खरेदीची संख्या कमी झालेली आहे, ग्राहक कमी झाल्यामुळे वाहन विक्रेते जे व्यावसायिक आहेत त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत? सचिन, विशाल, लॉकडाऊन लागू झाल्यापासून सर्वात मोठी जर तुलना पाहिली तर ऑटोमोबाईल क्षेत्रावर देखील पडलेली आहे, कारण औरंगाबाद या ठिकाणी चांगल्या प्रमाणामध्ये गाड्यांची विक्री होत असते, परंतु यावर्षी कोरोनाच्या काळामुळे जी काही खरेदी असेल, विक्री असेल तिचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे। औरंगाबादमध्ये पाहिलं तर बजाज ऑटोमोबाईल आहे, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणाहून सुद्धा एक बजाज ऑटो कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण देशाला ऑटोमोबाईल्सचे वाहनही आता प्रोव्हाइड केले जातात। परंतु कोरोनाचा कहर एवढा धडतेने वाढत चाललेला आहे औरंगाबादमध्ये की या ठिकाणी जे काही ग्राहक येत होते त्यांचं प्रमाण देखील कमी झाले आहे। आपल्यासोबत आता होंडाचे मॅनेजर आहेत, आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेणार आहोत। काय सांगाल, खूप दिवसाच्या नंतर आता शोरूम उघडलेला आहे, परंतु ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे? ग्राहकांचा प्रतिसाद बघितला तर मागच्या वर्षी जे सेल होता तो 50% कमी झाला यावर, आणि भरपूर अडचणी येतात कस्टमरमध्ये। पहिले म्हणजे त्याच्यावरती भीती होती, शोरूमवर कस्टमर येत नव्हते, तर त्याच्यामुळे आम्हाला बरीच जागरूकता निर्माण करावी लागली, सोशल डिस्टन्सिंगच्या सगळ्या गोष्टी अवेलेबल कराव्या लागल्या, पण तरी म्हणावा तसा सेल आमचा अजून वाढलेला नाही मागच्या वर्षीच्या कंपॅरिझन। मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्याची 13 तारीख होती, तोपर्यंत किती विक्री व्हायची आणि ह्या महिन्यातील ह्या वर्षातील 13 ऑगस्ट पर्यंत किती विक्री झाली आहे? जवळपास आमचा ॲव्हरेज सेल बघितला तर दर महिन्याला 700 गाडीचा ॲव्हरेज गेलो, तो मागील 2 महिन्यामध्ये आम्ही 250 गाडीपर्यंत विकतो। पूर्ण सगळे लोक म्हणजे आमचे मुलांचे जे लोकेशन आहे ते आणि बेडचे आमचे 2 लोकेशन आहेत ते सगळे म्हणून फक्त 250 गाड्यांचं सेल होतं, म्हणजे 50% पेक्षा पण खाली आमचा सेल आलेला आहे। ग्राहकांच्या आता मागण्या काय असतात? कारण लॉकडाऊनच्या आधी ऑफरच्या मागण्या असतील, परंतु आता लॉकडाऊन उघडल्यापासून ग्राहक खरेदी करण्यासाठी येत आहे, त्याच्या काय काय मागण्या आहेत? ऍक्च्युअल आता परिस्थिती अशी की लोकांच्याकडे कॅश मनी कमी, त्यामुळे फायनान्सकडे फ्लो जास्त आहे। फायनान्समध्ये पण त्यांच्याकडे आता डाऊन पेमेंट जी भरायची क्षमता आहे जवळपास 2 डाऊन पेमेंटमध्ये कमीत कमी डाऊन पेमेंट करून जास्तीत जास्त त्यांना कर्ज उपलब्ध झाले
तर ग्राहकांसाठी ते चांगल्या वेगाने वाहन उद्योगाला त्याचा फायदा होईल. अशी ग्राहकांनी प्रत्येकाची ती अपेक्षा आहे की लो डाऊन पेमेंटमध्ये गाडी मिळेल. नक्कीच विचार आता इथे पाहिजे तर औरंगाबादमध्ये ग्राहकांची इच्छा आहे की लो पेमेंटमध्ये चांगले गुणवत्तेची वाहने मिळावी, परंतु तरी सुद्धा ग्राहकांची जी काही संख्या आहे ही कमी आहे. आणि इकडे पाहिलं तर ऑटोमोबाईल क्षेत्राकडे कोरोनाचा कर हा घरतेनं वाढलेला आहे आणि यामुळं ऑटोमोबाईल क्षेत्रावर खूप मोठा औरंगाबादमध्ये तरी परिणाम पडलेला आहे. विशाल, नक्कीच औरंगाबादकडे मी पुन्हा एकदा येणार आहे. सचिन, तुमच्याकडे आणि वाहन विक्रेत्यांच्या समस्या याविषयी आपण अधिक बोलणार आहोत. मात्र किरण नाईक आपले प्रतिनिधी नाशिक या ठिकाणाहून जोडले गेले आहेत आणि किरणकडे देखील मला जायला आवडेल. याचं कारण असं की किरण, नाशिक शहर देखील उद्योजकांचं शहर आहे, शेतकऱ्यांचं शहर आहे आणि सर्वाधिक गाड्यांची जी विक्री आहे ती नाशिक शहरामध्ये देखील होताना दिसत असते. मात्र लॉकडाऊन कालावधी जो आहे तो पूर्ण झाल्यानंतर आता हळूहळू अनलॉकची प्रक्रिया होत असताना यापूर्वी ऑटोमोबाईल क्षेत्राला किती मोठा फटका जो आहे तो सहन करावा लागलेला आहे नाशिकमध्ये? खरं तर विशाल, नाशिकमध्ये जे आहे ते महिंद्रा म्हणून जी सर्वात कंपनी जी आहे ती आहे. महिंद्रामध्ये जे आहे त्या महिंद्रावर मोठ्या प्रमाणे ज्या आहेत त्या कंपन्या डिपेंड आहेत. नाशिकमध्ये ज्या महिंद्रावर ज्या डिपेंड आहेत त्या जवळपास 100पेक्षा जास्त ज्या कंपन्या आहेत आणि जवळपास 25,000च्या आसपास जे लोक आहे त्या प्लांटला कनेक्टेड आहे. ते लोक जे आहेत तिथे काम करतात. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला जो फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. खरं तर नाशिकमध्ये जे आहे जे सेकंड हँड गाड्या असतात त्यांची देखील मोठी जी आहे ती पॉप्युलरता आहे. लोक जे आहे त्या सेकंड हँड गाड्यांकडे मोठ्या प्रमाणात वळतात, कारण की नवीन गाड्या घेण्यासाठी डॉक्युमेंटेशन झालं असेल किंवा पैसे हे भरपूर प्रमाणात जातात. म्हणून आपल्यासोबतच बोलायला भारताचे जे ऑल इंडिया कार डीलर असोसिएशनचे जे महाराष्ट्राचे प्रेसिडेंट आहे ते आहेत प्रफुल्ल बोंडे म्हणून. सर, सर्वप्रथम आपलं लोकशाहीमध्ये स्वागत. सर, मला सांगा का गेल्या लॉकडाऊनमुळे आपल्या व्यवसायावर किती प्रकारे जो आहे तो फरक पडलेला आहे? सध्याच्या परिस्थितीत बोलायला गेलं तर जसं आपण प्रस्तावना केली की नाशिकमध्ये महिंद्रा, मायको, बॉश याच्यासारख्या मोठ्या नामवंत ऑटोमोबाईल कंपन्या आहेत का ज्यांच्यावर नाशिकचं बऱ्यापैकी मार्केट अवलंबून आहे. मी स्वतः प्रफुल्ल बोंडे, संचालक बोंडेज पॉप्युलर कार्स नाशिक, गेले 25 वर्ष ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि याच व्यवसायामध्ये मी आहे. सर, सध्या जर बघायला गेलं तर एक शुद्ध मराठीत आपण म्हणतो ना, खरंच मध्यमवर्गीयांचं कंबरडं मोडलेलं आहे. तर गेल्या काही दिवसांपासून काय करू आणि काय नाही असं आम्हाला सुद्धा झालं. खर्च तर चालूच आहेत आणि असं वाटलं होतं की या लॉकडाऊनचा काही फायदा पण होईल. तो फायदा म्हणजे की पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद आहे म्हणून लोकांना जुने वाहन घेतील, परंतु सध्या बँकसुद्धा बंद आहे. गव्हर्नमेंट एका बाजूने सांगतं की मॉरटोरियम घ्या आणि मॉरटोरियम घेतल्यामुळे कार लोन कोणीही देत नाही बँका. हे दुःख जनतेचं पण आहे आणि सध्या सगळेच व्यवसाय जवळपास ठप्प आहेत. आम्ही गेले मार्च महिन्यांपासून म्हणजे पगार तर काय आमच्या सर्व स्टाफला 50% आहे, परंतु निव्वळ लॉस हा सगळीकडे वाहन बाजारांमध्ये आहे. नाशिकमध्ये जवळपास 80 वाहन बाजार चालक या गोष्टींना समोर जात आहेत. दोन्हीकडे आहे. आनंदाचं वातावरण, आता समोर गणपती येणार, सण येणार म्हणून काहीतरी टर्नओव्हर होईल, परंतु करोनाचा जो महाराक्षस आहे हा काही थांबण्याचं नाव नाही घेते. काही दिवसांपासून नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढती आहे. म्हणजे लोकसंख्या म्हणण्यापेक्षा करोनाधारकांची संख्या वाढती आहे. त्याच्यामुळे माझी शासनाला तशीच मुख्यमंत्र्यांना सर्वांना एक विनंती आहे, चॅनलच्या रूपाने का होईना किंवा मीडियाच्या रूपाने होईना, सर्वांची व्यथा एकच आहे की करोनामुळे मार्केट ठप्प पडलेलं आहे, परंतु शासनाने जर RTO वाहनला लागून जेवढ्या काही क्षेत्र आहेत जसं बँक आहे, RTO आहे, यांच्याकडे जर लक्ष दिलं आणि सर्व सुरळीत चालू केलं तर परत हे विकासाचं चक्र हे चालायला लागेल. बंद करण्यामुळे सगळं ठप्प झालेलं आहे आणि याच्यामुळे मार्केटमध्ये 100% चोऱ्या माऱ्या ज्या आम्ही आता अनुभवतोय का कुठे ना कुठे काही ना काही प्रमाणात लूटमार हे पण चालू झालेलं आहे, कारण लोकांकडे पैसे नाही आहे. करणार काय? आम्ही पण खूप मोठ्या प्रमाणावर ऑल इंडिया कार डीलर असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून भारतभर कार्य करतो. आम्ही बघतो तर जवळपास पूर्ण भारतभर हीच परिस्थिती आहे. आपण याला मंदी पण म्हणू शकत नाही, परंतु करोनामुळे जी एक आर्थिक महामारी पण आलेली आहे आणि याच्यामुळे सर्वसामान्य माणूस आणि पिचलेला आहे. हे खूप महत्त्वाचं माझं म्हणणं मांडावं असं वाटतं.
सर मला एक सांगा का आपल्या कार डीलरच्या माध्यमातून किंवा नाशिक शहरामधनं रोज म्हणा किंवा महिन्यातनं किती कार ज्या आहेत त्या विकल्या जातात किंवा किती ज्या तुम्हाला ज्या आहेत त्या डिमांड येतात? कारण की 80 जर कार डीलर तुम्ही सांगितले तर त्यांना भाडं देखील आहे ते मोठ्या प्रमाणात आहे. मात्र ह्या गोष्टींसाठी तुम्ही आता कसे समोरे जातात? खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला. सरासरी एका वाहन बाजारला 30 ते 50 हजार रुपये हे महिन्याचं भाडं असतं आणि एक वाहन बाजार रन करायला साधारण स्टाफ सहित 1 लाख रुपये खर्च असतो. आम्ही यापूर्वी सर्वसामान्य परिस्थितीमध्ये जेव्हा करोना नव्हता तेव्हा साधारण प्रत्येक कार डीलर आपापल्या नक्कीच किरण. कुवतीनुसार 20 ते 30 कार हा एका महिन्याला विकत होता. जो आता जे आता आम्ही पाहतोय की 1 किंवा 2 कार सुद्धा मोठ्या मुश्किलीने जाऊन राहिले. नक्की नक्की. जसं विशाल तू बघितलं असेल का जे त्यांचा जो आर्थिक चक्र जे आहे तर गेल्या कोरोनामुळे 4 महिन्यापासून आहे हे पूर्णपणे जे आहे ते ठप्प आहे. मात्र आता गणपती जो उत्सव येतोय तर त्यानंतर त्याच्यात काहीतरी भरभराट होईल अशी अपेक्षा जी आहे ती नाशिकच्या कार नक्कीच त्यांनी डीलर करत अपेक्षा आहेत. ठेवण्यामध्ये काही वावगं नाही, कारण प्रत्येक व्यवसायाची अशीच जी आहे ती परिस्थिती निर्माण झालेली आहे. यावेळेला आपण थेट जाऊयात पुणे या ठिकाणी. पुणे या ठिकाणी अमोल धर्माधिकारी आमचे प्रतिनिधी यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अमोल, पुणे शहर जे आहे त्याचा विस्तार हा फार मोठ्या प्रमाणात आहे. अनेक ठिकाणाहून येणारे विद्यार्थी जे आहेत शिक्षणासाठी त्या ठिकाणी येतात आणि अनेक वेळेला 2 व्हीलर्स असतील 4 व्हीलर्स असतील याचं देखील मार्केट हे मोठ्या प्रमाणामध्ये. पुणे आणि आसपासचा जर आपण सगळा परिसर पाहिला तर औद्योगिक क्षेत्र त्या ठिकाणी मोठं आहे आणि अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांचे छोटे मोठे युनिट्स जे आहेत ते पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं. तर या सर्व बाबींना किती मोठा फटका ऑटोमोबाईल क्षेत्राला या क्षणाला बसलेला आहे? जर मुख्यमंत्री आपला हा कार्यक्रम या क्षणाला पाहत असतील तर ऑटोमोबाईल व्यावसायिक असतील, वाहन विक्रेते असतील, यांच्या नेमक्या काय समस्या त्यांना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवाव्याशा वाटतात? अमोल. नक्कीच विशाल, पुणे हे एक सांस्कृतिक शहर आहे, त्याचबरोबर औद्योगिक नगरी देखील आहे. त्यामुळे पुण्यामध्ये दुचाकीवरून त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. पुण्यात सार्वजनिक व्यवस्था फक्त ही PMPMLचीच आहे. त्यामुळे दुचाकीवरून त्यांच्या ऑफिसला जाणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पुणे शहरात जवळपास 20 लाखाहून अधिक दुचाकी या दररोज रस्त्यावरती धावत असतात आणि तसंच दररोज हजारोंच्या संख्येने दुचाकी ह्या विक्री केली जातात, खरेदी केले जातात. मात्र गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून कोरोनाच्या या संकटामुळे आर्थिक जे संकट आहे ते प्रत्येक नागरिकावर ओढावलेलं आहे आणि ते संकट जे डीलर्स आहेत, जे दुचाकी विक्रेते आहेत त्यांना देखील बसलेलं आहे. आपल्यासोबत धवल कोठारी आहेत जे या शोरूमचे डीलर आहेत. कशा पद्धतीने तुम्हाला गेल्या 5 महिन्यांमध्ये आर्थिक फटका बसलेला आहे, काय परिस्थिती आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये किती गाड्यांची विक्री झालेली आहे या 4 महिन्यात? मागील फायनान्शियल इयरला आपलं ॲव्हरेज सेल असं 125 ते 150 गाड्या असत असावं. मागच्या 2 महिन्या एप्रिल आणि मेमध्ये तर 0 गाड्या सेल होता. म्हणजे लॉकडाऊन असल्यामुळे सेल नाही झाला. मेमध्ये काही तसं इन्क्वायरी नव्हती, भीती बरीचशी होती. आता जून आणि जुलैमध्ये आम्ही समोरच 25 ते 27 गाड्या सेल केलेल्या आहे. तर एक ॲव्हरेजली सरासरी आम्ही 125 ते 150 गाड्या जे सेल करत होतो ते आता एक 25 ते 30 गाड्यापर्यंत सेल राहून गेलेलं आहे. आणि त्याच्या सिच्युएशनमध्ये अजूनही काही इम्प्रूव्हमेंट असं दिसून येत तर नाहीच आहे करंटली जे सिच्युएशन आहे. काय करायला पाहिजे सरकारने? कारण की तुम्ही म्हणाला की 10 दिवसांचा लॉकडाऊन झाला, तो अक्षरशः फेल झाला, त्याचा फटका तुम्हाला बसला. जसं पहिलं लॉकडाऊन झालं होतं त्याच्यानंतर कोरोनानंतर जे लाईफस्टाईल चेंज झाली, मार्केट चेंज झालं, तरी थोडंफार मार्केट इन्क्वायरी वाढत होती. जसं मार्केट थोडंसं जम बसत होतं त्यातच लॉकडाऊन केला तर इसेन्शियल गोष्टी बंद केल्या. पण एका साईडला कंपनी स्टार्ट ठेवल्या, IT कंपनी स्टार्ट ठेवल्या, मॅन्युफॅक्चरिंग मोठ्या कंपनी चालू होत्या आणि छोटे मोठे बिझनेस सगळे बंद केले. तर तेव्हा एक मार्केटला कॉन्फिडन्स गेला का परतही लॉकडाऊन होऊ शकतो का भीती पसरली. तर ते जेवढं बिझनेस थोडंफारही रिकवर होतं तर उलटं ते रिव्हर्स झालं. सर्व्हिसिंग जे आमचं रुटीनला 20-25 गाड्या यायला लागल्या होत्या ते आता 15 गाड्यावर पोचून गेलं. तर ते लॉकडाऊन म्हणजे काय का लॉकडाऊन करूनही केसेस डबल झाले, प्लस इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी थांबले, पगार लोकांचे थांबले. तर ते म्हणजे लॉकडाऊन टोटली इकॉनॉमिक दृष्टीवाईज किंवा करोनाच्या दृष्टीवाईज ओव्हरऑल तो फेल्युअरच झाला आहे. ज्या या शोरूममध्ये अनेक कामगार आहेत, लाईट बिल आहे, अनेक छोटमोठ्या गोष्टी आहेत, हे कसं करणार आहात तुम्ही? कारण की गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून पूर्णपणे टप्पा आहे आणि तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे मे आणि जूनमध्ये तुमच्या दुचाकींची विक्रीच झालेली नाही. एप्रिल तर पूर्ण लॉकडाऊनमध्ये गेला. मे अर्धा महिना चालू होतं शोरूम, पण म्हणजे एकही गाडी विकली गेली नाही. जून आणि जुलैमध्ये 25 ते 30 गाड्या विकल्या गेल्या. कामगारांना आम्ही आता एप्रिल आणि मेसाठी म्हणजे
पगारामध्ये सपोर्ट दिलेलाच आहे. पण आता अशीच सिच्युएशन राहिली किंवा अशीच परिस्थिती राहिली तर बराचसा आम्हाला कामगारही कपात करावी लागेल, लॉसेस कमी करायला. आणि असंच सिच्युएशन 2 ते 3 महिन्यानंतर बंद नाही झाली तर ऑटोमोबाईलचे अनेक डीलर्स आमच्यासारखे हे धंदाही बंद करावे त्यांना लागतील. आता सणांचे दिवस आलेले आहेत. आज ह्या महिना, पुढचा महिना दिवाळी आहे. या कालावधीमध्ये फार मोठी विक्री होत असते दुचाकींची. मात्र यंदाचं चित्र काय दिसते? आता थोडंसं अनलॉक होतं आहे पुणे, तर त्या ह्याच्यामध्ये काय डेव्हलप होते असं वाटतं तुम्हाला? येतात ग्राहक? आता जस्ट राखी संपलेली आहे तर राखीमध्ये तर आम्हाला काहीच इम्पॅक्ट बघितला नाही. 15 ऑगस्टलाही बऱ्यापैकी लोक म्हणजे एक आझादीचा दिवस आहे म्हणून बरेचसे लोक डिलेवरी घेतात, त्याचाही काही फारसा प्रतिसाद नाही. गणपती जवळपास आलेला आहे तरी गणपतीच्या नावाने असं काही इन्क्वायरी जे आमच्याकडे होते किंवा बुकिंग आहे तेही अजूनपर्यंत काहीच नाही. तर ओव्हरऑल सगळं म्हणजे फेस्टिवलचं तुम्ही जे म्हणताय ते अजून काहीच प्रतिसाद दिसत नाही आहे. आणि जे जसं आपलं बोलणं झालं की 10 दिवसाच्या लॉकडाऊनने जे आपण उलटं इकॉनॉमिकली अजून मागं गेलं, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी ते आहे. आणि याला सगळ्यात मोठं जबाबदार आहे का मॅक्झिमम इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी अजूनही बंद आहे. जसं हॉटेल्स, पुण्यामध्ये सगळ्यात मोठा एक वन ऑफ दी मोठा बिझनेस आहे ते रेस्टॉरंटचं. तो रेस्टॉरंट इंडस्ट्री अनलॉक 1मध्ये पूर्ण इंडियामध्ये ओपन झालेलं आहे. अनलॉक 3 झाल्यानंतरही हॉस्टेल इंडस्ट्री आपल्या इथं स्टार्ट झालेली नाही आहे. सेकंड, मॉल्स अनलॉक 1मध्ये ओपन झालेले आहे. अनलॉक 3मध्ये आपण ओपन करतोय तोपर्यंत अर्धे मॉलचे शॉप्स लोक बंद करून गेलेले कारण की धंदा काही राहिलेला नाही. तर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी जोपर्यंत आपण जास्तीत जास्त स्टार्ट करत नाही, लोकांच्या हातात पैसा येणार नाही, तो मार्केटमध्ये रोटेट होणार नाही. तर गव्हर्नमेंटने जेवढ्या प्रिकॉशन्स घेऊन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी जेवढं जास्तीत जास्त ओपन त्यांना करता येणार तरच मार्केट इम्प्रूव्ह होणार, नाही तर मग हीच परिस्थिती कायम पुढेही राहणार. सरकारने हस्तक्षेप करून ही गाडी आहे ती रुळावर आणावी असं त्यांचं म्हणणं आहे. आणि फार मोठा फटका देखील या शोरूम चालकांना बसलेला आहे. कदाचित त्यांना यापुढे त्यांच्या कामगारांची कपात देखील करावी लागणार आहे. अशीच परिस्थिती इतर जे शोरूम चालक आहे या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच अमोल, ज्या प्रकारे आपण बघतोय की विविध प्रकारचे जे आहेत ते सजेशन्स यायला सुरुवात झालेली आहे. वाहन चालकांच्या समस्या आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत तर पोहोचवतो आहोतच. जसं तुम्ही सांगितलं की कामगार कपात करावी लागू शकते किंवा त्यांच्याकडे काम करणारा जो स्टाफ आहे त्यांचा देखील पगार जो आहे त्याची कपात सुरू करावी लागलेली होती. आणि याचा सर्वाधिक फटका जो आहे तो या वाहन विक्रेते व्यावसायिक जे आहेत त्यांना तर बसतोच आहे, त्यांच्याकडे काम करणारा जो स्टाफ आहे तो देखील भरडला जातोय. पुढचा प्रश्न मला खरं तर जो आहे तो सचिन बडे यांना विचारायचा आहे. सचिन, मुख्यमंत्री जे आहेत ते मुंबईमध्ये आहेत. औरंगाबाद या ठिकाणाहून जे आपल्याबरोबर वाहन विक्रेते व्यावसायिक जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडे खरं तर एक प्रश्न विचारावा असा वाटतो की ज्या वेळेला सर्वाधिक वाहन विक्री करायची असेल किंवा कुठल्याही उत्पादनाची विक्री करायची असेल तर सर्वाधिक त्याची डिमांड वाढवणं हे अत्यावश्यक असतं. मग अशा वेळेला जे ग्राहक आहेत त्यांच्या देखील अनेक समस्या आहेत की एका बाजूला पगार कपात झाली असेल, अनेकांचे जॉब्स गेलेले असेल किंवा अनेक ठिकाणी त्यांना जो फायनान्स उपलब्ध व्हावा लागतो बँकांकडून तो देखील मिळत नाही आहे. मग अशा वेळेला जर हे अर्थचक्र पुन्हा एकदा रोटेट करायला सुरुवात करायची असेल तर कुठल्या उपाययोजना करायला हव्या? म्हणजे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वाहनांची किंमत कुठेतरी कमी करणं, त्यांना फायनान्स उपलब्ध करून देणं आणि जेणेकरून वाहन खरेदीसाठी ग्राहक जे आहेत ते या शोरूम्सकडे वळतील आणि वाहनांची विक्री पुन्हा एकदा जी आहे ती रुळावरती आणणं किंवा रस्त्यावरती आणणं जे आहे ते शक्य होताना दिसून येणार आहे. काही उपाययोजना ज्या आहेत त्या ग्राहकांच्या दृष्टीनं कराव्याशा वाटतात, असं काहीतरी जे आहे ते शोरूम मालकांना सांगावं असं वाटतंय का मुख्यमंत्र्यांना? नक्कीच विशाल, आता औरंगाबादमध्ये जे काही वाहन खरेदी करणारे नागरिक आहेत त्यांच्या खिशात पैसे असतील तरच ते आता वाहन खरेदी करण्यासाठी प्राधान्य देणार आहेत. परंतु तरी सुद्धा ग्राहक आपल्यापर्यंत यावे त्यासाठी काही आकर्षक ऑफर सुद्धा देणं गरजेचं असतं. आता आपण या विषयावरून जाणून घेणार आहोत. काय सांगाल की आता जे काही ग्राहक येत असतात ते ग्राहक आपल्यापर्यंत पोहोचावे त्यासाठी आपण काय काय उपाययोजना राबवायला पाहिजेत आणि मुख्यमंत्री महोदयांकडे काय सांगणार आहे तुमचं? तर ग्राहक इथपर्यंत येण्यासाठी आम्ही व्हर्च्युअल लोन काढा देतो. त्याच्यामध्ये कस्टमरला काही ऑफर देऊ. आता गणपती फेस्टिवल चालू होणार आहे त्यानिमित्त आम्ही कस्टमरला काही ऑफर देणार आहे. पण आता गाड्यांच्या किमती एवढ्या वाढलेल्या आहेत त्यामुळे गाड्यांच्या किमतीमध्ये काहीतरी इन्शुरन्समध्ये त्या 5 वर्षाचा इन्शुरन्स आहे त्याच्यामध्ये काही फॅसिलिटी द्यावी गव्हर्नमेंटने. आणि बाकी कर्ज जे आहे कर्जामध्ये काही सवलती जर व्याजदर कमी करता आले तर ते करावे. आणि लोन जे आहे ते जास्तीत जास्त ग्राहकांना मिळावे जेणेकरून आम्ही ऑफर फ्लो गव्हर्नमेंटची ऑफर कस्टमरपर्यंत जास्तीत जास्त कस्टमरपर्यंत पोहोचू आणि ग्राहकांचा फ्लो आपल्यापर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच यानंतर आपण पाहतो की लाईटिंग असेल, कर्मचारी वर्गांना सुद्धा सांभाळणार अशा बऱ्याचशा काही मागण्या आहेत. तो त्यानंतर ज्या काही टॅक्सेस असतात त्यांची हे प्रमाण वाढत गेलेलं आहे. अशा वेळेला मुख्यमंत्री महोदयांकडे तुमची प्रमुख मागणी काय आहे?
मुख्य मागणी म्हणजे आम्हाला जे आमचा जो खर्च आहे हा तो खर्च पण निघत नाही. तर व्यापाऱ्यांना सगळ्या जे पण ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे त्यांना मुख्यमंत्री महोदयांनी काही कर्जामध्ये फॅसिलिटी द्यावी जेणेकरून आम्ही आमचा खर्च निघेल असे काही फॅसिलिटीज आम्हाला अवेलेबल करून देण्याची विनंती आहे. नक्कीच विशाल, आता आपण पाहतोय की मुख्यमंत्री महोदयांनी जे काही त्यांचा खर्च होत आहे हा खर्च कुठेतरी कमी करून द्यावा, म्हणजेच माफ करावा व त्यानंतर जे काही आकर्षक अशा ऑफर असतील ग्राहकांसाठी हे सुद्धा उपलब्ध करतील. परंतु यासाठी सरकारनं सुद्धा मदत करणं गरजेचं आहे. यामुळे लोकशाहीच्या माध्यमातून त्यांनी आपला एक आवाज उठवलेला आहे. नक्कीच पुन्हा एकदा अमोल धर्माधिकारी जे आहेत आपले प्रतिनिधी त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. अमोल, सचिन बडे यांनी ज्या प्रकारे व्यापाऱ्यांशी हितगुज केला आणि त्यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी यामध्ये कुठेतरी हस्तक्षेप करावा आणि ग्राहकांना जे आहे शोरूम्सकडे वळता यावं यासाठी काही विविध प्रकारच्या ज्या त्या योजना आणणं देखील गरजेचं आहे. अमोल, तुमच्यासोबत असलेले जे वाहन व्यापारी आहेत त्या ठिकाणी त्यांना विचारावं असं वाटतं का की कुठेतरी ज्यावेळेला कर्जाची उपलब्धता असते किंवा पुन्हा एकदा अर्थचक्र जे ते आपल्याला जर रोटेट करायचं असेल तर त्यावेळेला व्याजदरामध्ये कुठेतरी कपात करणं, ग्राहकांना थोडीशी जर सवलत मिळाली तर आपसुकच ग्राहक जे आहेत ते दुकानांकडे वळतील आणि दुकानांमध्ये गेल्यानंतर आपसुकच वाहनांची जी आहे ती पुन्हा एकदा डिमांड जर वाढली तर सप्लाय वाढवता येईल आणि जो संपूर्णपणे ठप्प झालेला हा व्यवसाय होता त्या व्यवसायाला कुठेतरी चालना मिळेल असं वाटतं का? आपण थेट त्यांनाच विचारूया, काय वाटतं आता सण येत आहेत यावेळेस फार मोठ्या ऑफर्स या दिल्या जातात ग्राहकांना, त्यामुळे ग्राहक हे देखील आकर्षित होतात. यंदा असं काय करावं असं वाटतं का तुम्हाला, स्वतः डीलर चालक तुम्ही आहात म्हणून, की जेणेकरून ग्राहक आपल्याकडे येतील आणि आपली जी वाहनं सध्या गेली 4-5 महिन्यापासून शोरूममध्ये आहेत ते कुठेतरी विक्रीला त्याची होईल असं काय वाटतं, की काय ऑफर्स तुम्हाला द्यावा असं वाटतं? नाही, ऑलरेडी आम्ही ऑफर्स जे काही आहे संपूर्ण ऑफर्स ऑलरेडी देतच आहोत. किती ऑफर दिलं काय दिलं तरी डिमांड सध्या, किंवा जसं आम्ही डेली पहिले ॲव्हरेजली डेली 4 ते 5 गाड्या विकत होतो, आज तेवढे इन्क्वायरी होत नाही आहे. तर सेल्ससाठी आता इन्क्वायरी वाढवण्यासाठी आम्ही ब्रँडिंग करत आहोत ऑनलाईनच्या माध्यमातून वगैरे, किंवा बरेचसे ऑफर्सही देतो आहे. जसं ऑनलाईन बुकिंग केली तर ॲक्सेसरीज फ्री आम्ही देतो आहे. एक्सचेंज यासाठी आम्ही एक्सचेंज बोनस देतो आहे, प्लस इन्शुरन्सवर डिस्काउंट देतो आहे. एन नंबर्स ऑफ आम्ही आता ऑफर्स काढलेले आहे. पण ऑफर्सचा आता सध्या काही प्रतिसाद भेटत नाही. तर जसं म्हटलं लोकांच्या हातात पैसे येतील तसंच ते ज्यांना कामं भेटलं, आता बऱ्याचशा लोकांचे कामं गेलेले, कामं भेटेल तर ते कामावर जायचा प्रश्न येईल. मग कामावर जायचं असेल तर मग गाडी लागेल. पण जसं जोपर्यंत इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी पूर्णपणे सुरळीत होत नाही पुण्यामध्ये, मॅक्झिमम बिझनेस आता बंद आहे, तोपर्यंत सिच्युएशन इम्प्रूव्ह होताना दिसत नाही आहे. आणि ऑफर्समध्ये आम्ही कंटिन्युअसली वर्किंग करतोच आहे. तर आता ॲक्सेसरीज फ्री आम्ही देतो आहे गाड्यांवरती. म्हणजे ऑलरेडी आमच्या गाडीचं मार्जिन 3 ते 4 हजार आहे, त्याच्यामध्ये आम्ही 50% ऑफ करून लोकांना देतोच आहे. किंवा 3 ते 4,000च्या ॲक्सेसरीज फ्री देतो आहे, की जेणेकरून एक मार्केट रोटेशनला येईल. गाड्या विकल्या झाल्या तर परत सर्व्हिसिंगला गाड्या येतील, त्याच्या थ्रू आम्हाला थोडंफार इन्कम काही भेटेल. तर आम्ही नो प्रॉफिट नो लॉसलाही बऱ्याचशा गाड्या विकून इकॉनॉमी परत एक मार्केट सुरळीत आणण्याचा ट्राय करतोय. पण तरी काही बिझनेसमध्ये तसं काही इम्प्रूव्हमेंट यायचं काही दिसत नाही. विशाल, यांच्या परीने हे खूप प्रयत्न करतायत की ग्राहक यांच्याकडे यावे, मात्र मूळ मुद्दा हा आहे की ग्राहकांकडेच पैसे नाही आहेत. ज्याला गाडी खरेदी करायची आहे तो सध्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था जोपर्यंत रुळावर येत नाही, सामान्य नागरिकांचं जगणं हे जोपर्यंत सोपं होत नाही तोपर्यंत यांच्याकडं गाडी घ्यायला कोणीही येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे जी अर्थव्यवस्था आहे ती संपूर्णपणे पूर्वपदावर सरकारने आणावी, त्यांचं ते काम आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तेव्हाच कुठे ग्राहक ज्यांना दुचाकी 4 चाकी घ्यायचे ते या शोरूमकडे वळतील असं देखील यांचं म्हणणं. नक्कीच अमोल, ज्या प्रकारे आपण बघितलं की किरण जोडले गेलेले होते, सचिन आपल्यासोबत होते आणि वाहन विक्रीचा जो व्यवसाय आहे सर्वाधिक नफा कमावणारा आहे असा जो आतापर्यंतचा समज होता तो कुठेतरी गळून पडलेला आहे. कारण एका बाजूला एवढा मोठा शोरूमचा डोलारा सांभाळत असताना कुठेतरी ज्यावेळेला ग्राहकांची कमतरता होते आणि त्यावेळेला आपसुकच ज्या आहे त्या वस्तूंची विक्री होत नाही किंवा या वाहनांची विक्री होत नाही, त्याचा सर्वाधिक फटका हा शोरूम मालकांना देखील बसत असल्याचं आपण पाहतो. यावरती लवकरात लवकर काहीतरी तोडगा निघावा असंच आवाहन हे आपण मुख्यमंत्र्यांना देखील करूयात लोकशाहीच्या माध्यमातून. तुर्तास लोकशाहीच्या CM मला तुमच्याशी बोलायचंय या विशेष बातमीपत्रामध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा लोकशाही.